शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तुम्हाला तर माहीतच आहे की देशभरामध्ये ॲग्रिस्टिक योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे आणि ही नोंदणी करत असताना महाराष्ट्र असे राज्य आहे जे सर्वात एक नंबर राज्य आहे नोंदणी करण्यामध्ये। तर बघा की ॲग्रिस्टिक योजनेमध्ये नोंदणी करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर बघा ॲग्रिस्टिक योजनेच्या अंतर्गत नोंदणी केली जाते ती म्हणजे शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत एक फार्मर युनिक आयडी कार्ड मिळतो। तर हा फार्मर युनिक कार्ड शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे। तर का महत्वाचा आहे, तर शेतकऱ्यांना इथून पुढे ज्या राज्य सरकारची योजना आहेत किंवा केंद्र सरकारची योजना आहेत, ज्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान मिळते, लाभ मिळतो, हे अनुदान लाभ इथून पुढे जर शेतकऱ्यांना हवं असेल तर हा ॲग्रिस्टेक योजनेच्या अंतर्गत नोंदणी करणे अत्यंत गरजेचं आहे। शेतकऱ्यांनी ही नोंदणी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना एक शेतकरी ओळखपत्र म्हणून एक दिलं जातं। तर त्या ओळखपत्राच्या अंतर्गत आता इथून पुढच्या ज्या काही योजना आहेत, ज्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, त्याचबरोबर पीक विमा योजना असेल, राज्य सरकारची योजना असतील, केंद्र सरकारच्या योजना असतील, अशाच भरपूर ज्या साऱ्या काही योजना आहेत त्या सर्व योजना आता या ओळखपत्राच्या अंडर येणार आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना हे किसान ओळखपत्र किंवा शेतकरी ओळखपत्र ज्यांच्याकडे असेल त्यांनाच इथून पुढे सर्व योजनांचा लाभ हा मिळणार आहे आणि ज्यांच्याकडे हे डॉक्युमेंट नसेल त्यांनी आता इथून पुढे त्यांना हे योजना बंद होणार आहेत किंवा त्यांना लाभ मिळणं हा थांबणार आहे। तर ज्यांनी आतापर्यंत आपले किसान ओळखपत्र हे या ठिकाणी काढलेले आहेत त्यांना काही करण्याची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपले शेतकरी ओळखपत्र हे काढलेले नाहीत त्यांना शेवटची संधी सरकारने दिलेली आहे। त्यामुळे 20 मे 2026 पर्यंत आपले किसान ओळखपत्र किंवा शेतकरी ओळखपत्र हे काढणे अत्यंत गरजेचं आहे। शासनाने देखील हा किसान ओळखपत्र अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट केलेला आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे हे ओळखपत्र असेल किंवा हा कार्ड असेल त्यांनाच सर्व प्रकारच्या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। त्यामुळे 20 मे 2026 ही तारीख लक्षात ठेवा आणि या तारखेच्या अगोदर ज्यांनी कोणी हे किसान ओळखपत्र किंवा किसान फार्मर आयडी कार्ड हे काढलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर हे कार्ड काढून घ्या, जेणेकरून त्यांना इथून पुढच्या मिळणाऱ्या ज्या काही योजनांचा लाभ आहे ते सुरळीतपणे नियमितपणे चालू राहील। तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा।